तालुका यावल येथील हार्दिक संदीप महाजन हा स्केटिंग स्पर्धेमध्ये त्याने गोल्ड मेडलिस्ट मिळवलेला आहे. हार्दिक आहे आणि एक कमी वयामध्ये त्याने यशाचा गौरी शंकर गाठलेला आहे. हार्दिकचे आईवडील पण त्याच्यासोबत बसलेले आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव संदीप महाजन आणि आई कोमल महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत. मला एक प्रश्न करावासा वाटतो. महाजनजी, आपल्या मुलाच्या संदर्भामध्ये आज त्याने यशाचा गौरी शंकर गाठलेला आहे आणि कमी वयामध्ये त्याने एक गोल्ड मेडलिस्ट पद मिळवलेलं आहे. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. तर या हार्दिकच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल? एक मुलातच पहिल्यापासून एकदम ॲक्टिव्ह मुलगा होता आणि एकदम चंचल होता तो. त्याला आवड होती प्रत्येक खेळण्याची, रनिंगची जास्त आवड होती. मग त्याला आम्ही तिथे विलय हॉलला जे पियुष दाभाडे सर आहे त्यांची अकॅडमीमध्ये स्केटिंगचे क्लास लावले आणि त्यानंतर त्यांनी तिथे प्रॅक्टिस करून सरांनी चांगल्या प्रकारे त्याला मार्गदर्शन दिलं आणि तो जिथे पण गेला तिथे त्याने मग गोल्ड नंबर आलाच त्याचा, पहिला गोल्ड मेडल मिळवलं त्याने. आता मागे हे जे त्याने आपण कोर्स लावलेला होता, त्याचा क्लास लावलेला होता, किती दिवसाचा क्लास होता? 2 वर्ष कंटिन्यू क्लास केला त्याने. मध्ये थोडा हे झाला, तो लॅप्स झाला आणि परत पुन्हा सुरू केला त्याने. त्याने एक चांगल्या प्रकारे यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे आणि आता कमी वयामध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि आईवडिलांना सुद्धा सार्थ अभिमान आहे. तर आपण त्याच्या शालेय शिक्षणाचा प्रवास कसा झाला, काय सांगा? शालेय त्याच्या शिक्षणाकरता आम्ही गाव सोडून भुसावळला आलो आणि त्यानंतर त्याची इथे ॲडमिशन झाली सेंट लायसेन्समध्ये. आणि त्याचं असं आहे की अभ्यासात पण तो व्यवस्थितच आहे, म्हणजे हुशारच आहे. त्याला अभ्यास कर असं म्हणावं लागत नाही. बरं, त्याचे काही क्लासेस वगैरे लावलेले आहे का शिक्षणाच्या संदर्भात? नाही, कुठेच नाही, क्लासेस वगैरे नाही आहे त्याची. कोणत्याच अकॅडमीमध्ये क्लास नाही आहे. एक आमच्या मित्राची मिसेस आहे योगिता चौधरी, ती क्लास घेते फक्त त्याचा. आता तो कोणत्या वर्गाला आहे? आता तो 3रीला आहे, म्हणजे 3rdला आहे तो, सेमी इंग्लिश. बरं, एक चांगल्या प्रकारे त्याने यश संपादन केलेलं आहे. कमी वयामध्ये त्याने स्केटिंग या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचे यश संपादन केलेलं आहे. आता याच्या भविष्यामध्ये, येणाऱ्या पुढील भविष्यामध्ये त्याचं विजन काय राहणार आहे? आपण त्याला काय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देत आहात आणि त्याने इथपर्यंत मजल मारलेली आहे. तर आता तुम्ही त्याला कुठे पाठवणार आहात? आता त्याचं हे आहे, त्याचं म्हणजे मागच्या वेळेस त्याचं संभाजीनगरमध्ये पण गोल्ड मेडल मिळालं होतं त्याला आणि मग तिथून त्याला गोव्याला रेफर झाला होता तो. मग तिथे पण त्याने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आता थायलंडला त्याचं जायची इच्छा आहे, सिलेक्शन झालेलं आहे त्याचं. आता बघू कसं जमतं, पण त्याला पाठवायचं तर आहे, तयारी आहे आमची. कारण स्केटिंग हा भरपूर माइंडचा गेम आहे. ते भरपूर बुद्धी चालवून त्याला करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आहे तसे गट्स, म्हणून त्याला पुढील याच्यासाठी पण आम्ही आहे त्याच्या पाठीमागे प्रोत्साहन करणार आहे. या आपल्या कोमल महाजन त्याच्या आई आहेत. ताई, आपल्या मुलाने चांगलं यश संपादन केलेलं आहे. स्केटिंग स्पर्धेमध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं बुद्धी चातुर्याची चुणूक त्याने दाखवली गेलेली आहे. आपण या यशाच्या संदर्भात आपण काय सांगा? मला तर खूपच आनंद झाला जेव्हा माझ्या मुलाचा पहिला नंबर आला आणि मला त्याच्यावरती खूप विश्वास आहे की त्याचा पहिलाच नंबर येईल असं, आणि तो आला आणि मला खूप आनंद झाला. आणि आता मला त्याला थायलंडला पाठवायचं आहे आणि तिथे पण मी हीच अपेक्षा करते की त्याचा तिथे पण पहिलाच नंबर येईल. आता अजून सुद्धा त्यांना याचं पुढे विजन काय आहे, अजून काय सांगा? मला त्याला जिथपर्यंत तो पोहोचणार आहे तिथपर्यंत त्याला पोहोचवायचं आहे. त्याला मला थांबवायचं नाहीये. आई वडिलांची एक उदात्त इच्छा आहे की त्याच्या ज्या यशामागे त्याच्या आई वडिलांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि त्याला घरामध्ये वातावरण पण तशा प्रकारचं आहे. आणि एक विशेष म्हटलं म्हणजे ते मूळ रहिवासी पिळोद या गावचे आहेत, तालुका यावल पिळोद या गावचे आहेत. परंतु ते केवळ शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी ते या ठिकाणी भुसावळ या ठिकाणी राहतात आणि एक शिक्षणाचं महत्त्व काय आहे आणि शिक्षणाची ओढ, आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुलाच्या शिक्षणासाठी ते या ठिकाणी भुसावळला या ठिकाणी आलेले आहेत. ताई, एक चांगल्या प्रकारचं आपण या ठिकाणी त्याचं विजन पण सांगितलेलं आहे आणि त्याला प्रोत्साहन पण आपण चांगल्या प्रकारे देणार आहात. तर एक
हे जे आपलं या ठिकाणी त्यांनी यश संपादन केलं आहे याचं श्रेय काय कोणाला देणार, काय सांगा? त्याचं श्रेय म्हणजे आता मी पण त्याला माझी खूप प्रोत्साहन आहे की तुझा कर, आणि त्याचं पण खूप हे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तो पण खूप जिद्दी आहे, चिकट आहे, त्याच्यामुळे माझं म्हणजे त्याला खूप हे आहे, आणि सपोर्ट आहे. त्याचं त्याची मेहनत खूप आणि आहे. पियुष दाभाडे सरांचं हा. भरपूर त्यांच्याकडे एकदम एकदम व्यवस्थित कोच मिळाले त्याला. पियुष दाभाडे, दीपक सोनार, दीपेश सोनार सर त्यांचं खूप मार्गदर्शन आहे. त्यांनी एकदम एकदम व्यवस्थित तयार केले मुलांना. त्याच्या आईवडिलांनी या ठिकाणी त्याचे जे कोच आहेत पियुष दाभाडे सर वगैरे यांनी चांगल्या प्रकारे त्यांना एक धडे दिलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं एक पायंडा पाडलेला आहे आणि आज ते यशाच्या दोन शंकर त्याने गाठलेला आहे. आणि यासाठी त्याचे प्रशिक्षक ट्रेनिंग जे त्यांनी दिलेलं आहे त्यांचं पण योगदान या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. आईवडिलांचं तर आहेच, पण शिक्षकांचं सुद्धा योगदान या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तो गगनामध्ये त्याने गरुड झेप. पूर्ण नाव सांगा. हार्दिक संदीप माझ्या. बरं, तुला कोणत्या याच्यामध्ये खेळामध्ये हे गोल्ड मेडल मिळालेलं आहे? स्केटिंग. तुला या खेळाची आवड आहे का? हो, केव्हापासून आवड आहे? मला खूप दिवस झाले. बरं याचे काही क्लासेस वगैरे लावलेले होते का तू? हो, बरं, कोणाकडे लावलेले होते क्लास? पियुष दाभाडे, आणि अजून कोण होते? दीपेश सर. बरं, अजून तुझी पुढची काय इच्छा आहे भविष्यामध्ये? तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडक्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल किंवा ही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी त्याने गरुड झेप मारलेली आहे. आणि कमी वयामध्ये त्याने चांगल्या स्केटिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आणि हे एक पाळीवरची कसरत करावी लागते, खूप परिश्रम करावा लागतात, प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो, त्यावेळेस हे फळ मिळतं. आणि त्याने त्याच्या परिश्रमातून हे निर्माण केलेलं आहे. आणि आईवडिलांना सुद्धा आनंद झालेला आहे. आपल्या T24 नॅशनल न्यूज तर्फे त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज, चीफ एडिटर.